भागाच्या दौऱ्यावर आहे. अरे बाजूला बावळटांनो ताई हे वेल कशाचे कसं येणार आहे बघा दोघं कपाशी घेतलाय हे तुम्ही मालकीन आहात का कुलपणीच्या मजूर आहात? मालकीने हे मालक आहे. किती मोठे किती एकर? 4 एकर. हे सगळं विहीर बागायती खरीपातच रब्बीत नाही. मग आता ह्यांनी 50 फूट खोल विहीर नेली त्याला खाली पाणी नाही लागलं मोर त्याच्यात घेतलं तर बरं पाडळचे धरण झाल्यावर हा परिसर ओलीच्या खाली येणार आहे. अच्छा किती भावंड ही वडिलांची जमीन मग 12 एकर जमीन होती 4-4 आणली 4 ही सर्व आमची इथं म्हणजे आमचे 12 एकर होते. मग 3 भावाला 4 पीक 12 आली. बर आता हे इथं लावलंय आंतरपीक तिकडे नाही लावलं कारण तिकडं एक घरासाठी लावलंय म्हणजे गाव जवळ असल्यावर लोक देतील म्हणून नाही तसं नाही. हे आपल्या घरी कामाला येईल वर्षाचा पण तिथं लावलं तरी येईल ना घरी कामाला. खराब होते. अच्छा जे लावल्यानंतर तिथली कपाशीची वाढ जरा कमी राहते आणि आंतरपीक नसेल तर वाढ चांगली राहते. बरं आता ह्याचा उतारा काय पडेल काय नाही अंदाजे? जेमतेम 4 क्विंटल. बरं आता हे आपल्या 4 एकरामध्ये असं आंतरपीक किती घेतलंय? एवढंच आहे 10-12च. अच्छा एवढ्या पुरतच आहे. बरं आता तुम्ही घरचे असल्यामुळे तुम्हाला काही मोबदल्याचा प्रश्न नाही. आता त्या 5-6 महिला आहेत त्यांचं काय? त्या कामाला आले मग त्यांना किती वाजता येतात आणि कितीला जातात? ते 8 वाजता येतात 2 वाजेला घरी जातात. 250 रुपये रोज. 8 ते 2 आणि जर पुन्हा त्यांनी 3 ते 5 केलं तर ते 300 रुपये ऍडिशनल 100 रुपये. 50 रुपये. जरा इकडे आता इकडे जरा इकडे या ताई ताई या ताई तुम्ही राहता कुठं? बरं तुमचे मिस्टर काय करतात? शेतीच करतात. तुमचे मिस्टर या ना.